राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर आपल्या बरोबर आहेत। जानकर सर, सातत्याने राज्यभरामध्ये औरंगजेबाचा मुद्दा तापताना पाहायला मिळतोय। विधिमंडळाच्या पटलावरती सुद्धा औरंगजेबाचा मुद्दा तापतोय, परंतु याच औरंगजेबाच्या मुद्द्यावरतून काल तिथीनुसार शिवजयंती होती नागपूरमध्ये। खरं तर दोन गटांमध्ये ताणतणाव निर्माण झाला, जाळपोळ झाली, दगडफेक झाली, दंगल सदृश्य परिस्थिती नागपूरमध्ये झाली। राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री नागपूरचे असताना अशा पद्धतीची परिस्थिती राज्यातल्या एका महत्त्वाच्या शहरामध्ये उद्भवणं हे कितपत योग्य आहे? नक्कीच छत्रपती शिवराय हे आपल्या आराध्य दैवत आहेत आणि वारंवार अशा पद्धतीच्या घटना या काही वेळेला राजकारणी घडवतात, राज्यकर्ते घडवतात आणि या दंगलीचं भांडवल करून किंवा समाज व्यवस्थेमध्ये विघटन होऊन त्याचं मतामध्ये आपल्याला रूपांतर करता येतंय का, ही एक प्रवृत्ती गेल्या 15-20 वर्षामध्ये या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। आणि म्हणून आपल्याला समाज व्यवस्थेमध्ये कुणी अशा पद्धतीचं औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं किंवा छत्रपती शिवरायाविषयी अपमानकारक कृत्य करणं, बोलणं हे ह्या महाराष्ट्राला भूषणावं नाही। हा महाराष्ट्र एकसंघ राहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत। खरं तर राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री नागपूरचे आहेत आणि नागपूरमध्येच अशी पहिली घटना घडते ज्या घटनेमध्ये दोन गटांमध्ये ताणतणाव निर्माण होतो। संपूर्ण नागपूर शहर, मोठं नागपूर शहर आहे, ते अस्वस्थ होतं। यामागची कारणं काय असतील? सत्ताधारी याला जबाबदार आहेत का? नाही, सत्ताधारी म्हणण्यापेक्षा या समाज व्यवस्थेमध्ये मताच्या राजकारणासाठी अनेक लोक याचा वापर करतायत आणि गेली अनेक वर्ष करतायत। मतपेटी आपली भक्कम राहावी किंवा मतपेटीला आपले आधार मिळावा या उद्देशाने हे घडवलेलं किंवा वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या दंगली असतील, हे जाणीवपूर्वक घडवलं जाते आणि याला महाराष्ट्र बळी पडतो, हे दुःख आहे। खरं तर नितेश राणे सातत्याने वक्तव्य करतात आहेत। मुस्लिम समाजाच्या विरोधातली ही सगळी वक्तव्य आहेत। अर्थातच त्यांचं वक्तव्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणी मुस्लिम सैनिक नव्हता म्हणून। तेव्हापासून अनेक ह्या गोष्टी बाहेर येताना पाहायला मिळतात। औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला। या सगळ्या गोष्टींवरतून भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्यावरतूनच ही दंगल उसळली किंवा ही दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असं वाटतं का? नाही, आजच्या कालखंडामध्ये राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना समाज व्यवस्थेमधले अशा अनेक जाती धर्माचे लोक यामध्ये समाविष्ट असतात। त्याही काळामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्य बांधलं, त्या बांधणीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक अपेक्षित होते आणि होतेही। राणेसाहेबांनी काय म्हणणं किंवा त्यांच्या म्हणण्यामुळं हे होतंय असा विषय नाही, पण एक जाणीवपूर्वक या राज्यामध्ये या जातीचं विष पेरलं जातंय आणि त्यामध्ये राज्यकर्त्याची ही जी सगळी मंडळी आहे बरीचशी, ही त्यामध्ये सहभागी आहे, हे दुःख आहे। भाजपचे खासदार आहेत प्रदीप पुरोहित, त्यांनी एक वक्तव्य केलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागच्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते असं मला गिरिजा बाबांनी सांगितलं। असं वक्तव्य जे आहे ते लोकसभेच्या पटलावरती एक भाजपचा जबाबदार खासदार वक्तव्य करतोय। मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं हे कितपत योग्य आहे? नाही, कुणीच मोदी असतील किंवा अजून कुणी, या अनेक लोकांनी अनेक वेळा या भारताची सत्ता भोगलेली आहे, इंदिरा गांधीपासून पंडित नेहरूपर्यंत, परंतु कुणी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे त्याच्या नेत्याला खुश करण्यासाठी असेल किंवा त्याचा TRP वाढवण्यासाठी असेल, म्हणून अशी लोक वक्तव्य करत राहतात। ह्याला फार मूल्य देणं माझ्या दृष्टीनं म्हणजे महत्त्वाचं ठरत नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। उत्तमराव जानकर होते आमदार। त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी नागपूरमधली दंगल जी उसळली जाते त्या दंगलीला खरं तर राज्यकर्त्यांची हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।